नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापिका प्रभा बैकर यांच्या तरुण होती रात्र तरीही या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, प्राध्यापिका प्रभा बैकर लिखित आपुला ठावो न सांडिता. माय डिअर मम्मा, मी इथे खूप खूप सुखात आहे. माझी अजिबात काळजी करू नकोस. ती आई आणि पप्पा मला खूप जपतात. एकटं वाटू नये, संकोच वाटू नये म्हणून सतत मला हे हवं का, ते हवं का, हे खातेस का, ते करून देऊ का असं विचारतात. आम्ही दोघं तर केव्हाही कुठेही बाहेर जातो. सिनेमा, नाटक, हॉटेलिंग, भटकणं विचारूच नको. प्रसाद तर सारखा माझ्या भोवतीच असतो. इतका की काही वेळा ही प्रेमाची कैद नकोशी वाटते. जास्त गोडाची तोंडाला मिठी न तशी. हां, पण तू आता तुझी काळजी घ्यायला हवीस. तुझ्या आठवणींनी, तू आता एकटी आहेस या कल्पनेनी माझे डोळे भरून येतात. उषाला पुढचा मजकूर वाचवेना. तिचेही डोळे भरून आले. आसवांची मोती सांडायला लागले त्या पत्रावर. उषानं नाईलाजानं चष्मा काढून पदरानं डोळे पुसले. प्राजक्ताचं, लाडक्या लेकीचं, नुकत्याच सासरी गेलेल्या लाडक्या लेकीचं पत्र वाचता वाचता ती हरवून गेली. मिटल्या डोळ्यांसमोर उभी होती पोर. नुकतीच वयात येणारी किशोरी, उमलती कळी, निळ्या रंगाचा, आंब्या एवढ्या डिझाईनचा असलेला घेरदार परकर आणि तसलाच कोपरापर्यंतच्या बाह्यांचा ब्लाऊज. आतासारख्या ड्रेसच्या फॅशन्स अस्तित्वातच नव्हत्या त्यावेळी. हार्ट अटॅक येऊन आईच्या अकस्मात जाणं, वडील तर लहानपणीच कसल्याच्या ऑपरेशनमध्ये वारले होते. मग आत्याच म्हणाली, चल आता माझ्या घरी, नाती धुती पोर एकटी कशी ठेवायची. धाकट्या भावाची रवानगी मामाकडे झाली आणि ही अनाथ. या अनपेक्षित धक्क्यानं अंतर्यामी मिटून गेलेली उषा आत्याकडे येऊन राहायला लागली. आत्याचं खटल्याचं घर. सासू सासरे, दीर, जावा, नणंदा, येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत वर्दळ. आत्याला कोणीतरी 24 तास हाताखाली राबणारं हवंच होतं. अनाईसे उषाच्या रूपानं हक्काचं माणूस मिळालं होतं आणि आत्या त्याचा पूर्ण फायदा उठवत होती. अशा परिस्थितीला शरण जाण्या वाचून उषाला गत्यंतरच नव्हतं. उषाच्या हातापायाला सतत चक्र बांधल्यासारखी तिची कामं सुरू असत. आत्याचं घर दुमजली. वर केवढी भली मोठी माडी, मागचं पुढचं अंगण, ओटा, ओसरी, मातीचं घर, मण कचरा. सकाळी उठल्या उठल्या केरसुणीने एवढं घर झाडायचं. उषाचे कोवळे हात, खांदे भरून येत असत, पण सांगणार कोणाला. आश्रितानं तक्रार करायची नसते. घातल्या अन्नाची आणि दिल्या वस्त्राची मालकीण ती. नाही म्हणायला शिक्षण चालू होतं. तिला शाळेत जायला परवानगी होती, हे काय थोडं होतं. उषाचा एकमेव विरंगुळा होता कविता म्हणणं. अभ्यासात तिचं मन रमत होतं. फारशी मेहनत न घेताही तिला चांगले गुण मिळत होते. मनातल्या मनात गुणगुणताना कविता आपोआप पाठ होत होत्या. निसर्ग आपली कामगिरी बजावत होता. कधी सुख, कधी दुःख असं कालचक्र फिरत असताना वर्षामागून वर्ष जात होती. देहात होणारा बदल पाहता पाहता ती मोठी होत होती. स्नान करताना देहावर उमळणारी टप्पोरी फळं
आणि त्यावर हळूवारपणे हात फिरवताना अंगावर गोड शहारे उमटायला लागले. अशातच एक दिवस आत्याचा पुतण्या अरुण केतकर त्या दिवशी आला, बँकेत नोकरीला लागण्याचे पेढे द्यायला. तो काकांकडे आला होता. आत्यानी त्याला 2 दिवस राहायचा आग्रह केला. त्याची आणि उषाची ओळख नव्हती. नेहमीप्रमाणे संध्याकाळी सवड मिळाली की ओसरीतल्या झुल्यावर जाऊन ती बसायची, तशी ती बसली होती. मंद प्रकाश आणि ओठांवर गीत. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. झुला उंच उंच जात होता. तिची अगदी तंद्री लागली होती आणि एवढ्यात तो आला. उषाच्या झोपाळ्याला अडला. झोका हिंदकळला, तिचाही तोल गेला आणि ती कोसळली. पडता पडता तिने डोळे गच्च मिटले. पुढच्या क्षणी झालेल्या अननुभूत स्पर्शानं ती दचकली. खाली पडणाऱ्या तिला अरुणनं सावरलं होतं. ती त्याच्या बाहुपाशात. संकोचानं लाजून तिने डोळे गच्च मिटून घेतले. अरुणनी तिला उभं केलं. लागलं नाही ना कुठे, तो विचारत होता. पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला ती होतीच कुठे तिथे. फारीसारखी पळून गेली घरात. नंतर तिची अरुणशी ओळख झाली. राहून राहून तो प्रसंग आठवला की तिला स्वतःची फजिती आठवून खुदू खुदू हसू येत होतं. आत्याने मग त्याला चहा नेऊन द्यायला सांगितला, तेव्हा धडधडत्या छातीने तिने त्याला चहा दिला. चहा पिताना अरुण तिच्याकडे बघून मिश्किलपणे का हसत होता कोण जाणे. चहा पिऊन कब्बशी खाली ठेवत तो आत्याला म्हणाला, काकू तुमच्याकडची सगळी साखर संपली आहे का हो? का रे बाबा? अहो या चहात साखरच घातली नव्हती. काय ग हे वेंधळे, साखर विसरलीस का काय? आत्या कारवादली. उषाला त्याच्याकडे पाहायची हिंमतच होईना. तिने दुसऱ्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे पहाटे उठली. थंडीचे दिवस, प्राजक्ताला बहर आलेला. हाही तिचा एक आवडता छंद होता. पहाटे पहाटे उठून प्राजक्ताची शुभ्र रेशीम पाकळ्यांची केशरी देठाची चिमुकली फुलं गोळा करायची. त्यांचा गळेसर गुंफून देवांच्या तसबिरींना घालायचा. ती फुलं गोळा करत होती तोच तिच्या अंगावर फुलांचा सडा पडला. टप टप टप. झाडाआड तो उभा होता, मिश्किल हसत. तरुणवयात भेटलेला पहिला वहिला पुरुषी स्पर्श. नजरेला नजर मिळाली, श्वासात श्वास मिसळले. क्षणभरच स्वप्नांची इंद्रधनुष्य झगमगायला लागली. तोच कुणीतरी आल्याची चाहूल लागली. ती पटकन बाजूला झाली. डोळ्यानेच निरोप घेत त्यांनीही पाठ फिरवली. आता तर मनाला एकच चाळा लागला होता, त्याची त्या क्षणांची आठवण. आला तसा तिच्या मनात झंझावात उठवून अरुण निघून गेला. वर्षामागून वर्ष उलटत गेली. आता तिला आत्यानं कटाक्षानं साड्या नेसायला लावल्या. सगळी कामं करताना शरीर आकारत होतं. आधीच देखणं असलेलं देहशिल्प अगधिकच कोरीव लेण्यासारखं घडत गेलं. इतकं की येणाऱ्या जाणाऱ्याची नजर ठरेच ना. जो येईल तो, अरे बापरे केवढी मोठी दिसते उषा, असं म्हणायला लागला. आत्याही वारंवार लग्नाचा विषय काढायला लागली आणि तिच्या डोळ्यासमोर अरुण दिसायला लागला. आता देहाची, स्वतःच्या मदभऱ्या नजरेची जादू कळायला लागली होती. तजेलदार गव्हाळ सोनसळी रंग, गोल चेहरा, गुबगुबीत गाल, इवलीशी लालचुटूक जीवणी आणि रेखीव पांढरे शुभ्र दात. मधासारखे बघणाऱ्याचा ठाव घेणारे पिंगट गर्द गोल गोल डोळे. आताही तिला तो प्रसंग अगदी जशाच्या तसा आठवत होता.
ती धुण्याचे पिळे घेऊन गच्चीवर वाळत घालत होती. त्या दिवशी न्हायली होती. कोवळं ऊन पसरत होतं. ती दमली होती खूप, म्हणून क्षणभर ती तिथेच टेकली. कपाळावर घर्मबिंदू चमकत होते. पाठीवर केसांचा पिसारा पसरला होता. आणि अरुणला आपल्याबद्दल काही वाटतंय का नाही, तो काही हालचाल करतोय का नाही कुणास ठाऊक, या विचारात ती हरवली होती. तेवढ्यात पाठीमागनं बलदंड राकट हातांचा घट्ट विळखा तिच्या भोवती पडला. आत्याचे धाकटे धीर होते ते. किंचाळण्यासाठी तिने तोंड उघडलं. तोच त्याचा भला मोठा राक्षसी पंजा तिच्या तोंडावर दाबला गेला. ओरडू नकोस. त्यांनी शक्य तेवढं तिला गच्च आवळलं. नको तिथे त्याचे ओठ आणि हात फिरत होते. अंगावर पाल सरसरली. एखाद्या खेकड्यानं दंश करावा तशी तिच्या मनात किळस दाटून आली. तेवढ्यात तिला शोधत उशा उशा करत आत्याच वर आले आणि तिची सुटका झाली. धीर, काय वहिनी आज काय भेद, असं काहीतरी विचारायचं म्हणून विचारत तिथनं साठ टाकला. आत्याने तिच्याकडे बघितलं आणि एका क्षणात काय घडलंय हे तिने ताडलं आणि हिलाच धमकावलं. झाल्या प्रकाराची कुठे वाच्यता केलीस तर याद राख, तुझे तुकडे तुकडे करून टाकेन. बिचारी उषा. तिचा काहीही दोष नसताना आणखीनच मिटून गेली. मग ती मनोमनी अरुणची स्वप्न बघायला लागली. दुर्दैवानं त्याची बदली मध्य प्रदेशात झाल्याचं कळलं होतं आणि इथे आत्यानं तर स्थळं बघायचा सपाटा लावला होता. उषाचं मन टाहो फोडत होतं, आक्रंदत होतं, चंद्राला विनवत होतं. माझ्या अरुणला निरोप सांगावं कोणीतरी. शेवटी आत्यानं एका शाळेतल्या शिपायाशी तिचं लग्न लावून दिलं, श्रीपतीशी. तो बिजवर होता, पण विनापत्य होता ही त्याची केवढी मोठी जमेची बाजू होती. पुन्हा कॅलेंडरची पानं फडफडली. ट्रिंग ट्रिंग. उषा भानावर आली. तिने दार उघडलं. मोलकरीण आली होती कामं करायला. अहो बाई, झोपल्या नाही वय? नाही ग, वाचत बसले होते. ताईचं पत्र आलंय जणू सासरहून. काय म्हणतात, बेस आहेत ना? हो, अगदी मजेत आहे ती. बरं झालं बाया, शिक्षण बी झालं, नोकरी बी लागली आणि लगीन बी झालं. आता काय बी चिंता राहिली नाही तुम्हासनी. खरंच काहीच चिंता राहिली नव्हती. या सगळ्याच्या पाठीमागे होता तो अरुणचा वरदहस्त. उषाचं लग्न झालं. त्या घोड नवऱ्यानं कोवळ्या उषाला अगदी उद्ध्वस्त करून टाकलं. लग्न झालं म्हणजे काय, आत्याच्या तुरुंगातनं ती दुसऱ्या तुरुंगात आली इतकंच. जेलर बदलला. उषाच्या सौंदर्यामुळे त्याला नेहमी संशय यायचा. घरी आल्या आल्या त्याची सरबत्ती सुरू व्हायची. कोण आलं होतं? कुणी नाही. वही खुर्ची इकडे कोणी सरकवली? मी. खोटं बोलतीयस, खरं सांग सटवे. पोस्टमन आला तरी त्याला खपत नसे. बाहेरच्या दुनियेशी तिचा संबंध जवळजवळ सुटलाच होता. काही ना काही निमित्त काढून मारहाण करायचा आणि रात्री जनावरासारखा उषाला ओरबडायचा. देहाचा चोळामोळा करायचा, तिचा उपभोग घ्यायचा, एवढंच त्या राक्षसाला माहीत होतं. भरीतभर दारूचंही व्यसन होतंच. वर्षामागून वर्ष जात होती. उषाला एक मुलगी झाली. उषासारखीच देखणी, गोंडस. तिचं नाव मात्र उषानं हट्टानं आपल्या आवडीचंच ठेवलं, प्राजक्ता. प्राजक्ताच्या झाडाखाली अरुण तिला भेटला होता, त्याची मधुर आठवण म्हणून. प्राजक्ता चिमण्या पावलांनी हळूहळू धावायला लागली. दाताच्या हिरकण्या चमकायला लागल्या. तिच्या गालावरच्या गोड खळ्या बघता बघता उषा आपलं दुःख विसरत चालली होती. तोच दारू पिऊन रात्री घरी येता येता एका ट्रकचा धक्का लागून आणखी एका दुःखानं ताट समोर वाढून आलं. उषानं हिमतीनं परिस्थितीला तोंड दिलं.
उषाचा नवरा श्रीपती गतप्राण झाला. सुदैवानं उषाचा शिवणाचा डिप्लोमा झाला होता, त्यामुळे खटपट करून तिने एका शाळेत शिवण शिक्षिकेची नोकरी मिळवली आणि तिची उदरनिर्वाहाची सोय झाली. उषाचं लग्न झाल्यावर अरुण एकदा तिच्याकडे आला. तेव्हाचा प्रसंग उषाला आत्ताही जसाच्या तसा आठवत होता. सुदैवानं श्रीपती घरी नव्हता. उषा, त्यांनी घायाळ स्वरात हाक मारली. उषाचे डोळेच व्हायला लागले. अरुण, मी किती वाट पाहिली. उषा, विश्वास ठेव. अगं, मी कायम झाल्यावर तुला मागणी घालायचं ठरवलं होतं, पण मी तरी काय करणार. मला एकदम तुझं लग्न झाल्याचीच बातमी कळाली. जाऊ देत रे, आपलं नशीब. उषा, येतो मी. मी कुठेही असलो तरी तुझाच असेन, तुझाच राहीन. काही मदत लागली तर केव्हाही हाक मार. हे माझं कार्ड. अरुण, माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला रे. पुढच्या जन्मी तरी भेटू. अरुणचा हात निरोपादाखल हल्ला. क्षणभर नजरा एकमेकीत गुंतल्या. अरुण, माझे मिस्टर. मला कळलंय सगळं. मी येतो. सांभाळ स्वतःला. दमलेल्या, थकलेल्या, निरुत्साही, पाय फरफटवत जीवन कंठणाऱ्या उषाला या भेटीनं थोडा दिलासा मिळाला. प्राजक्ता मोठी झाली. दरम्यान पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं होतं. अरुणचंही लग्न झालं. त्याला पहिला मुलगा झाला. अरुणची पदोन्नती होत होती. तो आता बँकेत मॅनेजर झाला होता. इकडून तिकडून या बातम्या कळत होत्या. कॉमर्सची पदवी घेतलेल्या प्राजक्तानं नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली होती. दिसायला प्राजक्ता अगदी हुबेहूब तिचीच प्रतिकृती. आणि त्या दिवशी प्राजक्ताचा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू झाल्यावर प्राजक्ता हवेवर तरंगत तरंगत जणू फुलपाखरू होऊनच घरी आली. आल्या आल्या मिठी घालत तिने आपलं सिलेक्शन झाल्याची गोड बातमी तिला सांगितली. तेव्हा उषा आश्चर्यचकित झाली. नेहमी वाकडं असणारं दैव आज इतकं सरळ कसं झालं. हे दान मनासारखं कसं पडलं. मग तिने प्राजक्ताला विचारलं, इंटरव्ह्यू कोणी घेतले का. अगं आई, तिकनी एक गंमतच झाली. प्राजक्ता चिवचिवत होती. अगं, मी बाहेर बसले होते ना नंबर लावून, तेवढ्यात तिथेच साहेब आले. त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं तर ते माझ्याकडे बघतच राहिले. मग आत गेल्यावर त्यांनी मला बोलवून घेतलं, माझं नाव विचारलं, सगळी माहिती विचारून घेतली. अगं बाई, मग काय, मी न घाबरता उत्तरं दिली. आणि आई, अगं ते तुला चांगले ओळखतात. मला. अगं, कसं शक्य आहे प्राजक्ता. काय नाव त्यांचं. अरुण जगन्नाथ केसकर. अरुण केसकर. पुढच्या सगळ्या घटना अगदी पाठोपाठ घडत गेल्या. प्राजक्ताला नोकरी लागली. वर्ष होतं न होतं त्याच साहेबांनी प्राजक्ताच्या भाषेत तिला मुलासाठी मागणी घातली. त्यांचा मुलगा प्राध्यापक होता. त्यांच्याच सारखा हँडसम, रुबाबदार. नाही म्हणायचं कारणच नव्हतं. कोणाला काहीही न कळता, सांगता सवरता, खटपट न करता उषाची लाडकी लेक प्राजक्ता सुखाच्या शिखरावर जाऊन बसली होती. उषाचा व्याही म्हणून अरुण तिला पुन्हा भेटला होता. मूळच्या रुबाबात वाढत्या वयानं अधिकच भर टाकली होती. देहयष्टी जराशी स्थूल झाली होती, पण बेडोल नव्हती. केसांमध्ये जरा जरा रुपेरी तारा चमकत होत्या, इतकंच. उषाचं मन आनंदानं काठोकाठ भरून गेलं. अरुण, अरे काहीही न मागता न बोलता मला केवढी श्रीमंती बहाल केलीस रे. किती समृद्ध केलंस तू मला. माझ्या लाडक्या लेकीला सून करून घेतलंस. कुमुदिनी सरोवरात जन्म घेते. चंद्र आकाशात शेकडो मैल दूर.
दूर अंतरावरून तिच्याकडे बघून तो स्मितहास्य करतो आणि तिच्या पाकळ्यान पाकळ्या उमलतात. तसा तसा तू आपुला ठावो न सांडिता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दीपक रेगे कथाकथन चॅनलवर प्राध्यापिका प्रभा बैकर यांची कथा. ही कथा तुम्हाला आवडली असणार आहे. व्हिडिओ लाईक करा. ही कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट जरूर 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 करा. आणि हो, ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि माझ्या वतीनं त्या सर्वांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे ध्यानात घ्या. भेटूयात पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.